शाही मोदक बनवते. तर हा मी साबुदाणा घेतलाय. इथे एक पॅन तापत ठेवलाय. 1 कपभर पण नाहीये, पाऊण कप घेतलाय. आता हा थोडा आपण भाजून घेऊया. आपण भाजून घेतला. आता एका मिक्सरच्या जार मध्ये आपण काढून घेऊया. तर साबुदाणा थंड होऊन आपण मिक्सरच्या जार मध्ये घेतलाय. आता इथे त्याच पॅन मध्ये आपल्याला 1 कप नाही, थोडासा जास्त दूध उकळी येऊनपर्यंत तापवायचं. आता हे साबुदाणे तोपर्यंत मी बारीक कर. साबुदाणा असा बारीक करून घ्यायचा. तुम्हाला वाटलं जाड आहे तर ते एकदा अजून फिरायचं आणि चाळून घ्यायचं, पण माझा चाळून घ्यायची गरजच नाही, एकदम बारीक झालेला आहे. आता हा आपण ह्याला बाजूला ठेवा. आता दुधाला उकळी आले. आपण 1 कप साबुदाणा घेतला होता ना, अर्धा कप साखर घालूया. तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असलं तर जास्त तुम्ही टाकू शकता, पण एवढी पुरेशी आहे. ही मिल्क पावडर आहे, कुठच्याही कंपनीची तुम्ही घेऊ शकता. आता ही मिल्क पावडर टाकूया आपण. हा थोडासा पनीर आहे, 1 अर्धी वाटी आहे छोटा, तो पण टाकूया. आता हे चांगलं मिक्स करूया. 1 ते 1.5 चमचा साजूक तूप टाकायचा. साखर विरघळायला आली. आता हा डेसिनेट कोकोनट आहे, म्हणजे खोबऱ्याची वाटी असते ती मिक्सरमध्ये बारीक करायची. मागचं काळं काट असतं ते काढून टाकायचं. नाही तर दुकानामध्ये सुद्धा डेसिनेट कोकोनट तुम्हाला मिळतं, ते आणायचं. मी हा घरी केलेला आहे, त्याचा व्हिडिओ मी टाकलेला नाही, अजून टाकणार आहे. माझ्या मुलांना वेळ नसतो. आपली साखर पण चांगली वितळली, दुधामध्ये मिक्स झाली, दूध पावडर पण मिक्स झालं, पनीर पण. आता आपण हे खोबऱ्याचा चुरा टाकूया. मस्त छान मोदक होतात. तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि आम्हाला कमेंट करून पण सांगा. हा आता हा साबुदाण्याचा जो आपण पीठ केलेला आहे तो आता ह्याच्यामध्ये टाकून देऊया. हे आता आपला शिजून तयार आहे. हे बघा एकदम. आता गॅस बंद करूया. आता एका थालीमध्ये आपण काढू, त्याला थंड करूया. तोपर्यंत आपण एक त्याचं स्टफिंग तयार करूया. हे ड्रायफ्रूट, हे मिक्स ड्रायफ्रूट घेतलेलं आहे, बदाम, पिस्ता आणि काजू. त्याच्यामध्ये थोडी आपण दूध पावडर टाकूया. आणि ही मध घेतले मी, ते ह्याच्यामध्ये टाकायचे. आपण सगळं स्टफिंग आहे ते मिक्स करूया. त्याच्यात साखर वगैरे मी टाकली नाही, दूध पावडर टाकले, मध टाकले. पिठाचा गोळा पण तयार झालाय आपला. हाताला चटके बसतायत, थोडं थंड व्हायला पाहिजे आपलं. मस्त मस्त झाले ते. आता हा गोळा तयार. आता एका साच्याला तूप लावायचा. नाही लावला तरी चालतं, का बरं ह्याच्यामध्ये आपण तूप घातलेले आहे. आता हे ड्रायफ्रूटचे आपण गोळे करून घेतलेले आहेत.
हे मोदक आज मी कशासाठी बनवते ते नाही तुम्हाला अजून सांगितलं. आज माझे 21 पारायण झालेत स्वामी समर्थ महाराजांचे. त्याच्यासाठी मला नैवेद्य करायचं आहे म्हणून मी हा 21 मोदकाचा नैवेद्य दाखवते. आता ही ड्रायफ्रूटची गोळी आपण याच्यात घालूया. किती छान मोदक झालाय बघा. हे मोदक बाहेर 3-4 दिवस राहतील आणि फ्रीज मध्ये 8 ते 15 दिवस राहतील. साबुदाणा शाही मोदक तयार. स्वामी समर्थांचा प्रसाद आहे. मी तो व्हिडिओ दाखवत नाहीये कारण माझे अजून पारायण करायचे आहेत. ते सगळे झाले की मी पूर्ण दाखवणार आहे, तो व्हिडिओ टाकणार आहे परत. हे मोदक तुम्हाला जर आवडले शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा.